फर्स्ट टाइम गाईज आपल्या व्लॉगमध्ये तुम्ही डॉलर बघितले असतील. मंडळी एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर जाम दिवसानंतर व्लॉग चालू केलं आहे. मग जरा आपल्याला इकडे जायचं आहे, मी इकडे का चाललो आहे. तर मंडळी जाम दिवसानंतर व्लॉग चालू केलं आहे. दिवस म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर व्लॉग चालू केलं आहे. चला आता एक्झाम्स वगैरे सर्व फिनिश झालेले आहेत म्हणून व्लॉग चालू केलं आहे. सगळं झालेलं आहे आता आपला. आता भाई थोड्याच दिवसात आपण इंडियाला जाणार आहे. स्टेट येऊन गव्हर्नमेंट हॉस्टेलला आलेलो. आता मी चाललो आहे, थोडा काहीतरी खातो, कारण का आता दुपारचे 3 वाजलेत आणि आज बऱ्यापैकी ऊन पण पडलं आहे आणि मी काय खाल्ला नाही सकाळपासून, ना भूक पण लागले. तर चला पटापट जाऊ रुस्टिकला, बर्गर खावा आता, कारण का आता थोडं दिवस तेच खायला लागत. नंतर मग आपण घरी गेल्या भाई आपला मावरा खाऊ नुसता. चला पटापट जावा आता. केसान इग्नोर करा माझे, केसांचा हाल सध्या बघण्यासारखं नाही आहेत. चला, आणि तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केला तर लवकर सबस्क्राईब करा, कारण की आता खतरनाक ब्लॉग येणार आहे ना आपल्या चॅनलला. तर पटापट ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केला लवकर जाऊन भाई सबस्क्राईबचा बटन दाबा. व्हिडिओ मस्त लाईक करा आणि फुल भाई शेअर करा. आता रील्स पण चालू करीन तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. चला आता पटापट जाव आणि काहीतरी खाऊन घेऊ भाई. पेट का सवाल आहे, खायला तर लागतं, नाही तर भाई तुमच्या हॉल जाम भूक लागतं. सध्या जिम सगळा बंद आहे म्हणून बॉडी पण नाही, फॅट पण अंगावाला वाढत चालले. आता बघू कधी परत जिम चालू करता, लवकरच करू होपसो. बघू चला, सांगेल तुम्हाला तसा, कारण का 1 महिना मी जिम बंदच ठेवलेली डायरेक्ट. आता थोड्या दिवसासाठी काय चालू करायची. चला बरं आता डायरेक्ट बघू कधीतरी करू, पण जिम तर चालू करायला लागेल, कारण की जिम चालू असल्यावर भाई आपण असतं शेपमध्ये. जिम सोडल्यावर माहिती आहे ना, एक तर आपला खानापिना तसा, त्याच्यानं भाई आपण लगेच उगता. चला मंडळी, आता गरमी पण अशी पडतं ना, एकदम डेंजर गरमी पडतं. ऊन बघा कसं निघले. आपण कॉलेजच्या इथे आहे, आता परत कॉलेजमध्ये किती दिवसात जाईल ना किती नाही. चला समोरच रोस्टिक आहे, इथं आपली जिम होती जी की बंद केलेली आपण. काय नाही, चला परत लावू. तर काय तर आपली ऑर्डर आलेली आहे. शेक छोटासाच मागवला, कारण का मला जास्त नाही प्यायचा, ताप आलेला परवा दिवशी. आणि बर्गर मागवलं 3. आता खाता पटापट, भूक तर जाम लागले, खाऊन घेता, आल्यावर भेटता तुम्हाला. तर काय आता खाऊन तर झालेलं आहे. घेतलं आईस्क्रीम, काढता जरा पैसे अकाउंटमधल्या. चला आपलं या बँकेचं अकाउंट आहे सिबेर, आणि अजून एक टी बँकचा पण आहे. आणि तर टी बँकचा नाही आहे, काय आहे जो टी बँक, या बँकेत आणि या बँकेत 2 बँकेत अकाउंट आहे माझं इथं, आणि इंडियामध्ये तर एकच आहे. काढले काय अकाउंटमधून पैसे. चला आता जाऊ आपण घरी रप्पट, कोणतं पण चार्जिंग नाही आहेत. चला गाईज, केसानं ना अशी वाढले ना, अशी हे बघा, नाही मेसी होत, करली होतं गलतन जाम, टकली चकोटी. आणि मंडळी एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. गुड न्यूज अशी आहे का आपण फायनली फ्लॅटवर शिफ्ट झालेलो आहे. आणि आजच नाही झालो, 1 महिना झाला, पण मी ब्लॉगच बनवला नाही. फ्लॅटचा ब्लॉग बनवू काय विषय नाही. चला दाखवतो तुम्हाला. इथं आपला फ्लॅट आहे. यो तो बघा, तो कॉर्नरचा वरचा यो फ्लॅट आहे आपला. हे लोकेशन बघा, ही मस्त आहे, एकदम भारी लोकेशन आहे. आता तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. पण सध्या एकदम मेसी झाले फ्लॅट, कारण का आम्ही क्लीनच नाही केलं एक्झामच्या ह्याच्यात. आता 1-2 दिवसात क्लीन करू अख्खा त्याला, तर तुम्हाला दाखवतो मी वर्षा. तसं मग तुम्हाला आता डेली जेव्हा ब्लॉग येतील तेव्हा तुम्हाला दिसणारच आहे. काय स्पेसिफिक दाखवायची गरज पण नाही, पण ठीक आहे तरी तुम्हाला दाखवतो. आणि मोठा नाही, 1 RKच आहे. आणि आम्ही 4 जण राहतो, मी, साहिल, विराज आणि चरण. आम्ही 4 घेतले मस्तपैकी. जाम मजा येते भाई, कधी पण जा. आणि सेपरेट आहे, किचन सेपरेट, बाथरूम सेपरेट, सगळं सेपरेट आहे. चला तुम्हाला दाखवतो. इथं सिस्टम आहे भाई, सिक्युरिटी सिस्टम आहे अशी. आता आमचा फ्लॅटचा नंबर आहे
इथं तो कोड टाकायला लागतो. तर मी फ्लॅटचा कोड टाकलेला आहे. आता असा वाजेल आणि वरती कॉल जाईल. कोणतरी उचलीला तो मग दाखवला. हेलो. खोल. क्यू क्या यार, खोल ना. चरणने कॉल चाललेला. ओपन झाल्यावरच हे लॉक होतो डायरेक्ट. लॉक. मग आता आपण जाऊ शकतो. आणि आपला फ्लॅट आहे 4थ्या फ्लोअरवर. म्हणजे आपल्या इथला 3राच पकडा, रशियामधला 4था. इथं जरा उलटी गिलती आहे. चला तेव्हा कशी मस्त झाडा बिडा लावल्या. हे आमच्या पडोसी लोकांच्या पोरांच्या सायकली आहेत. इकडं तिकडं राहतात. चला दाखवतो तुम्हाला फ्लॅट कसं आहे. क्लीन नाही दाखवतो. हो बघा एंट्रीला तुझं आहे. मंडळी दरवाजा आहे. दरवाजामधून आत घुसला लॉक करावा. इथं असं पण आहे. इथं बघू पण शकतो आपण कोणी आलं आहे का नाही. आणि यो तो कॉल आहे. खालून कॉल केल्यावर टेलिफोनवर वाजतो. यो बटन दाबल्यावर खोलतो असं. आणि मग लगेच घुसल्यावर इथं शूज वगैरे ठेवायला इथं आहे. असं इथं ठेवलेत. शूज आमचे जाम आहेत तर आम्हाला जागा कमी पडतं. आणि इथं स्टँड आहे ज्याच्यावर आम्ही आमचे जॅकेट अटकवलेत. जे का आता काय कामाचं नाही आहेत, ते फक्त थंडीचे कामाचे आहेत. आणि लगेच इथं आमचं आहे बाथरूम. सध्या जाम लहान आहे. इथं बाथरूममध्ये इथं वॉशिंग मशीन आहे. आणि इथं बाथटब आहे. बस बेसिंग आहे. आणि यो कायच दाखवू तुम्हाला. लगे बाथरूम झाल्यावर इथंच लगे मेन डोर आहे. मेन डोर यो म्हणजे इथं एक डोर आणि इथं एक डोर असा सेफ्टी. म्हणजे इथं शूज काढल्यावर दुसरा एक डोर आहे. तर इथून एंट्री केली ना आपण तर इथं थोडी घाण आहे, इग्नोर करा, साफ करायची आहे. आणि असं काहीतरी आमचा फ्लॅट आहे. इथं पायपुसणे ठेवले मस्तपैकी. इथं कबड आहे. आणि इथं आम्ही बॅगा वगैरे ठेवलेत. थोडा पॅसेज म्हणजे वाचावं इथं म्हणून. अर्ध्या बॅगा इथं आहेत. आणि बाकी इथं सामान आहे. इथं वायफाय आमचा. बाकी सामान आहे डेलीचा. इथं पण इथं बुक्स वगैरे आहेत. डॉक्युमेंट्स वगैरे सगळं इकडे. इकडं कपडे वगैरे आहेत. इथं पण कपडा बिपडा आहे सगळं इकडं. आणि आमचा बेड आहे. इथं मी झोपता, इथं विराट झोपतं. आणि इथं भैया असा खिडकी आहे. आणि भैया आमचं पेट्स पण आहेत. आम्ही नवीन पेट्स घेतल्यान. हे बघा इंकी मिंकी नाव आहे यांचं. याचं नाव इंकी आहे, हिचं नाव मिंकी आहे. हे मेल आणि फिमेल आहे. छोटे आहेत हे जाम. आत्ताच आणलेत आम्ही 4-5 दिवस झालेत. मस्त गेलतात ते. त्यांचा खाना आहे यो. आणि या असंच इथं बॅगा ठेवल्यात. आणि इथं चरणचा बेड आहे. बाई झोपला आहे मस्तपैकी कूलर लावून. आणि इथं त्याचं म्हणजे इथं बुक्स वगैरे ठेवलेत त्यांनी. आणि इथं पण एक खिडकी आहे. आणि आफ्टर दॅट यो साहिलचा बेड आहे. आणि यो बघा याचं नाव बारूद आहे. आणि इथं असंच इथं हे बॅगा आहे. तिथं बॅगांच्या वरती चादर टाकले फक्त. आणि इकडं गॅलरी आहे. गॅलरी पण मस्त आहे, छोटीच, जास्त मोठी नाही. इथं सामान पहिल्यापासूनच आहे हो. आम्ही आता इंडियावरून आल्यावर क्लीन करू सध्या तसंच ठेवले. आणि इथं अशी गॅलरी आहे. इथं मस्तपैकी एक खुर्ची आहे. इथं मस्त आरामात बसायचा असा एकदम रिलॅक्समध्ये आनंद घ्यायचा. व्ह्यू पण एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवतो खिडकी बोलून थांबा. एकदम मस्त व्ह्यू आहे. रोडटच आहे आपला फ्लॅट. आणि आपली युनिव्हर्सिटी पण जवळ आहे जाम. ही बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, याच्या त्या साईडला युनिव्हर्सिटी आहे आपली 3 नंबर बिल्डिंग. या बिल्डिंगच्या त्या साईडला. आणि इथंच फ्लॅट आहे रोडटच आहे मस्तपैकी. आणि इथं शॉप पण जाम जवळ आहेत. आता मी खाली जाणार आहे, तुम्हाला दाखवतो. इथं मस्त खाली आपला मेडिकल पण आहे एक. समोरच इथं KNB आहे इथं. आणि इथं ग्लोबूस आहे समोरच. 24/7 आहे तो पण. 24 तास चालू असतो. 24 तास अख्ख्या रात्री कधी पण चालूच असतो तो. कधी पण सामान लागला आपल्याला जायचा ना घ्यायचा, इथून तिथंच जायचं असतो. आणि इथं मस्त असा संध्याकाळच्या टायमाला, सकाळच्या टायमाला लोक फिरायला येतात. गार्डन आहे. जातो आता मी तिथं थोड्या वेळात, तुम्हाला दाखवतो सगळं ते पण. चला आता किचन दाखवतो तुम्हाला. तर भाई असं आहे. तर भाई आमचा डब्बा आहेत सप्लिमेंट्स. वे प्रोटीन क्रिएटिन आहे. आणि
आता काय राहिला, अजून काय नाही राहिला. हां किचन राहिलं आहे. किचनचा हलवा का नाही सध्या, जाम मेसी आहे. तर मी साफ करू 2-3 दिवसात. किचन तुम्हाला दाखवतो. आमच्यावर सगळं आहे. आमच्यावर ओव्हन आहे, फ्रीज पण आहे आणि एअर फ्रायर पण आहे. तुम्हाला माहीतच आहे एअर फ्रायर आहे. आणि अजून एक छोटा फ्रीज पण आहे, तो खाली आहे. किचन पण मस्त आहे. इथं सामान वगैरे ठेवायला आहे असं. इथं आम्ही भांडे वगैरे ठेवतो, वरती पण ठेवतो. इथं मच्छी वगैरे ठेवली, सुकी मच्छी. अजून इथं खाली पण डोर्स आहेत असे. इकडं पण मच्छी ठेवली, सुकी मच्छी. आपल्याला भाई सुकी मच्छी जास्त लागते म्हणून जाम आणून ठेवले. बाकी काय एवढंच आहे. हे बघा इथं पण एक खिडकी आहे मस्तपैकी. व्हेंटिलेशन इथून पण हवा येत राहते. आणि वायफाय पण आम्ही बसवले आता. आणि इथं खिडकीत पण वायफाय येतो. आणि इथं बाहेर असा लाईटचं आहे सगळं सिस्टम. त्याला पण एकदम प्रॉपर हे ना बाई. एवढाच आहे. असं समजा फ्लॅट आहे. कसा वाटला कमेंट नक्की करा. आता चला चाललं खाली जाऊन भेटू. इथं आमचा यो स्टडी टेबल आहे मध्ये. इथं आम्ही बसून अभ्यास करतो. इथं मस्त लाईट येतं मधीनच. पहिला इथं ठेवलेला पण आता आम्ही इथं आणले मधीन. आता त्याला जरा रेस्ट आहे कारण का सुट्ट्या लागल्या ना आम्हाला. आता जरा मजा करायची आहे. चला हे बघा भांडतायत. यांचं असं चालूच असतं का. जाम भांडण. चला मंडळी आता खाली. इथं ना आवाज जाम गुंजतं म्हणून इथं बोलायला जरा तसं पण कंप्लेंट नाही करीत पण तरी बोलतात का कंप्लेंट करतात फ्लॅटमध्ये जास्त आवाज केल्यावर. पण आम्ही तर बाई धुमाकूळ घालता एकदम. कोणच काही नाही बोलत आम्हाला. चला जाऊ खाली थोडं गार्डनमध्ये फिरू. पहिला भाई KNB मधून काहीतरी खायला घेऊ. पियाला खायला नको. पोट तर भरले माझा. 3 बर्गर खालतं माझा असा पोट भरलेला. थोडा ताण लागले तर ज्यूस बीस घेऊ आपण आणि मग जाऊ लगेच गार्डन फिरायला. रशियन लोक बघून असतात करते. तुमचा भाऊ ब्लॉग काढतोय. चला इथंच KNB आहे. इथं आपला फ्लॅट आहे. इथंच KNB आहे. चला ज्यूस घेता गपचूप. आता इथून एक ही घेता आणि एक यो घेता. होतो भाई फेवरेट आपला. लागतं आपल्याला. चला हे बघा इथं शिनियो 24/7 ग्लोबस आहे एकदम जवळ. आणि इथं मस्त एक गार्डन आहे. इथं संध्याकाळी येतात लोक. जाम लोक असतात. आणि हे पण आता जाता मस्तपैकी ज्यूस पिता बसता होती इथं शिन. रोजचं आहे. रोज संध्याकाळी इथे येऊन बसतात मी. म्हणजे कधी नाही बसत वैतागाल्यावर. बाकी मी इथे येऊन बसतो. मस्त हवा येत असतं. मस्त वाटतं. बारीक पोरं खेळताना फिरताना काहीतरी आणायचा बसाचा खात सनसेट मस्त येतं. पण आज नाही ऊनच पडले अजून. आणि ऊन असं ना 9 वाजेपर्यंत असतं. रात्रीचे 9-10 वाजतात तरी पण असंच असतं. तुम्हाला दाखवीन मी नंतर. केसा माझी इग्नोर करा कारण का आता थोडे दिवस इथं केसा मी का कापत नाही याचं कारण असं आहे का बरोबर नाही कापत मला नाही पटत म्हणून मी वाढवले. आपल्या इकडे गेल्यावर एकदाच चांगली कापीन. अख्खी वाट लागली कशी झाली बघा ना. मस्त बसायचं इथं आनंद घ्यायचा. बरं वाटतं. इकडं गार्डन आहे अख्खा. मागे याच्या गार्डन आहे. इथं पण फेऱ्या मारायच्या. डॉग्स बघा कसे खेळत आहेत. तिन्ही सेम टू सेम आहेत. वेगवेगळे. एक व्हाईट आहे, एक ब्लॅक, एक ब्राऊन आहे. हे बघा काकाचा पण आहे. किती भारी आहे बघा. चला काय जाता गार्डनचा एक राऊंड मारू. हे जाम कुत्री आहे बघा अख्खी. म्हणजे इथं संध्याकाळची माणसं वाटतं कुत्रीच जेवण फिरतात ज्याची त्याची. आम्ही पण घेतला असता पण आमच्या फ्लॅटवर डॉग अलाउड नाही. तर बघू घेऊ पण शकता पण जरा पोसाला त्याला दिवस रात्र तसं कुत्र्याचं काही नसतं. पण तरी पण स्वतःवर टाईम द्यायला टाईम नाही. कुत्री कुठं आता पालीत बसतं. आणल्यान ती हॅमस्टर तीच बस झाली. अजून बघू आता विचार चाललेला फिश टँक आणायचा. बघू आलो सगळं आणू. शॉक हे बघा मस्त अख्खा हिरवा झाले. किती भारी वाटतं एकदम मस्त. आता इथं ना हे पण असतं जाम. तुम्हाला दाखवता इकडं लेफ्ट साईडला जाम पाणी बिलणे असतात. दाखवता
इकडं ते बघा, इथे दिसत असेल तुम्हाला जत्रा भरली. इथं समरमध्ये जत्रा भरता अशीच. चला इकडं जावं होतं आपण. मग बघा इटा रचल्या, फोटो करायला रचल्याने वाटतं. इथं बघा मस्त झाडांच्या मध्ये लाकडा लावल्या. पिक्चरवाला सीन वाटतं एकदम. मूवीमध्ये असताना अशी झाडा सरळ 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 तसाच जंगल आहे, म्हणजे अख्खा गार्डन आहे. जंगलाच्या मध्ये गार्डन बनवले आणि इथं काय हे नसतं. दिवस रात्र अख्खी रात्र लोक असेच फिरत असतात इथं. पण तरी पण केव्हा आम्ही रात्री येत नाही असा एकटा. असलो तर आम्ही सगळे येतात, नाही ते एकटा नाही येत. कारण का दारू बिरू पिऊन असतात बरीचशी लोक, काही कशी संख्या असतात, त्यांच्या मागे लागून फायदा नाही. म्हणून आम्ही ग्रुपमध्ये येतं रात्री बित्री आलो. बाकी असं काही प्रॉब्लेम नाही. हे बघा इथे असंच आहे डेकोरेशनसाठी. त्यात लाईट पेटते रात्री पेटत असेल. आणि इथं बघा मस्त फुलं लावल्या. झेंडूची फुलं आहे ना का, सेम झेंडू आहे. झेंडूच आहे हो, शेंद्रा झेंडू आहे आणि तो पिवला. बाकी या वेगळाच आहे काहीतरी. तिकडं पण आहे वेगळाच काहीतरी. आणि बघा इथं असं आहे, इथं जिम करायला पण आहे. इथं आपण जिम पण करू शकतो, बॅडमिंटन खेळू शकतो, अजून इथं बास्केटबॉल पण खेळू शकतो. जाम काय काय आहे. फुटबॉलचा पण आहे. फुटबॉलचं आहे, पुढं बास्केटबॉलचं आहे. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. कारण का एंट्री सगळ्याने कोणी पण जाऊ शकतो, कोणी पण करू शकतो, सार्वजनिक आहे. हे बघा इथं अशी एंट्री आहे. आणि इथं असं बास्केटबॉलचं आहे. इथं काय बास्केटबॉल खेळतात लोक. हे बघा इथून एंट्री तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. इथं असं बास्केटबॉलचं आहे, खेळत आहेत बघा सगळे. सुधानी आहेत, कॉलेजमधलेच आहेत, रशियन आहेत. बाकी मस्त खेळत आहेत. आम्ही पण खेळता फुटबॉल असल्यावर. आणि इकडे बारीक पोरं स्केटिंग करतात. हे बघा मस्त. आता तर मी फक्त दाखवला होतो तुम्हाला. आम्ही परत येऊ कधीतरी तेव्हा तुम्हाला दाखवू आम्ही पण खेळता कसा. मजा येतं बाई खेळायला. पोरं असल्यावर मजा येतं. सध्या सगळी फिरतात इकडं तिकडं. विराटचा पेपर आहे, चरणचा पण पेपर आहे. त्यांचा अजून बाकी आहे 3 तारखेपर्यंत. साहिलचा आणि माझा झाला. आमचा 29ला लास्ट होता. चला तुम्हाला जत्रा दाखवता. जत्रा भरली इकडं, ती तिकडं आहे त्या साईडला. हे बघा मंडळी अशी पालणी आहे इथं. हे बघा भारी ना, युनिक आहे काहीतरी. आपल्या इथं नाही बघितलं कधी असा. वरते घालते होतं. बाकी अजून आहे तिकडं. हे बघा जाम आहेत, दाखवतो तुम्हाला. आलो या बघा इथे आपण गेलतात. हे ह्या महाबलेश्वरला आपण गेलतात ना, पण तो बंद आहे सध्या ट्रॅक वाटतं त्याचा. बाकी हे बघा इथं हे पण आहे, वरते घालते होते. डेंजर आहे जाम. आणि इकडं अख्खी जत्राच भरते इथं. हे अख्खा समोर अशीच चालूच असतं काही ना काही. म्हणजे ही अशीच भरलेली असते सेम टू सेम. इथं तिकीट काढायचा, आतमध्ये घुसायचा. हे बघा असं आहे काहीतरी. बारीक पोरांनाच आहे जास्त. या इथं हे घोडे आहेत. इथं हे ट्रेन आहे बारीक पोरांची. इथं हे झिराप लावले. हे बघा कसं बसले. पायन झेब्रा. इथं बघा राफ्टिंग आहे, बदक पाण्यावर चालतो. किती भारी आहे बघा, मस्त ना. बारीक पोरे खेळते इथे, मस्त वाटतंय. हे बघा अशी गाडी पण आहे, हिच्यात पण काहीतरी असेल खेळायला. हे बघा इथं कशी ओरी फिरतं गोल गोल. अख्खा पाणी असं ठेवले, त्यातून फिरतं. इथं बघा ट्रॅम्पोलिन आहे, बारीक पोरांसाठी आहे, पण भारी आहे. बारीक पोरांची मजा येतं. आमच्या ट्रॅम्पोलिन असायला पाहिजे होता. रोज आलो असतो उड्या मारायला, जाम मजा येतं. इकडं काय आहे, इकडं मिकी माऊस आहे छोटासा. वरती घालते जायची मशीन. इथं पण आहे, ही पण डेंजर आहे. पण ही बारीक पोर नाही, बरोबर ही मोठ्या माणसांची वाटतं. तिथं पण आहे. आणि इकडे एक कॅफे आहे असा बघा, कॅफे आहे. आणि इथं खेळायला आहे, बंदूक मारो खिलौना जितो. इथं पण त्याचे हे काय माहीत नाही, नवीनच आहे काहीतरी, पण भावला गेला तर ते. इथं हे आपला बोलाच्या पाराचा आणि याच्यात टाकायचा तो बावला घेतात. इथं पण तेच आहे, बंदुकीच्या फुगा पोराचं जुना झाला या. एवढंच आहे इथं. चला जाऊया पटापट फ्लॅटवर. कधी खेळायला आलो ना
परत ब्लॉग काढीन मी. सध्या बरं तुम्हाला दाखवू दे. ब्लॉग पण नाही काढला बरेच दिवस आणि आम्ही इथं फिरतच असता फ्लॅटच्या समोरच होतं. तर बरं तुम्हाला पण दाखवता, परत कधी दाखवता येईल नाही दाखवता येईल, कारण का इंडियाला जावं मग नंतर पाणी पडेल मग नंतर बंद होईल सगळं. त्याच्या पहिला आता समरमध्ये चालू येतं. बरं दाखवू दे. सगळं मस्त आहे, मजा येते बाई. चला फटाफट जाऊ आता आपण फ्लॅटवर. तर आपण फ्लिपफ्लॉपवर फिरता बाई. आता रशियन लोक बघत बसतात ही अशी बाहेर फ्लिपफ्लॉपला फिरत नसतील, शूज घालून फिरताना ही लोक बघत बसतात. मी तर तुमचा होतो भाई फुल फ्लिपफ्लॉपच. नाद नाही भाई, गरमीन काय शूज बीज घालील कोणी. बरा वाटतं आपला खुल्ला खुल्ला मस्तपैकी. चला आता हे बघा, यो समोरच फ्लॅट आहे आपला यो. चला मस्त ना. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, कमेंट करा. आता आपल्याला शॉपिंग पण करायची आहे. शॉपिंग म्हणजे इथून काय घेऊन जायचं मला तेच समजत नाही. तर बघू पुढचा ब्लॉग आता शॉपिंगचा बनवू. काय शॉपिंग करतो ते दाखवेल तुम्हाला. इथं काय तसं घेण्यासारखं नाहीच आहे, तरी बघू काय घेतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विराज, हॅपी बर्थडे टू यू. लेना काट के लेना करो शो. उनको भी दे. दिवा कशी करते. ये वाले अच्छे उसको दो रे. हॅपी बर्थडे. काहीच आता रात्रीच्या 2:30 वाजलेत आणि इकडं बघा उजेड झाला बाहेर. आता झोपता मस्तपैकी कूलर लावले. विराज पण झोपला आणि लास्टला ती विराजच्या बड्डेची क्लिप आहे ती ॲड करतो, ती पण बघा. आता मी त्या व्लॉग नव्हता काढला पण मी शूट केलेला, तर बरं थोडी क्लिप टाकतो लास्टला. तर हा व्लॉग कसा वाटला, छोटासाच होता, नक्की सांगा. आणि जाम दिवसानंतर व्लॉग बनवला आहे. भरपूर सारा प्रेम द्या तुमच्या भावाला आणि असेच मस्त आता व्लॉग येत राहतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू पुन्हा एकदा असेच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.